न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे भव्य महोत्सव उत्साहात पार पडला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या कार्यक्रमास राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, संजय शिरसाट, संजय राठोड, छगन भुजबळ तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की एक व्यक्ती किती मोठे परिवर्तन घडवू शकते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखवून दिले। त्यांच्या संविधान निर्मितीमुळे देशात समतेचे राज्य प्रस्थापित झाले। तसेच त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणुकीतील अंतदीप भव या संदेशाचा उल्लेख करत आत्मनिर्भरता आणि मानव कल्याणाचा मार्ग अधोरेखित केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की त्यांनी देशात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती। त्याच विचारांच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला। त्यांच्या अर्थकारणातील विचार आजही जागतिक स्तरावर मार्गदर्शक ठरत आहेत। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।